नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? हर हर महादेव. श्रावण महिना सुरू झाला की चारी बाजूंना एक वेगळीच ऊर्जा, पवित्रता आणि निसर्गाचं सुंदर रूप पाहायला मिळतं. श्रावण म्हणजे व्रतवैकल्यांचा, उपवासाचा आणि भक्तीचा महिना. या महिन्यात आपण महादेवाची पूजा करतो, मंगळागौर साजरी करतो आणि अनेक सण साजरे करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, श्रावण महिन्यात श्री सत्यनारायण देवाची पूजा करण्याला अतिशय विशेष आणि अद्भुत महत्त्व आहे. अनेक घरांमध्ये श्रावणी सोमवार आणि शनिवार साधून सत्यनारायणाची महापूजा मांडली जाते. पण श्रावणातच ही पूजा का करावी? या पूजेमुळे आपल्या आयुष्यात कोणते बदल घडू शकतात आणि यामागील धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणे काय आहेत, हेच आपण आज या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे. तो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की सत्यनारायण पूजा नक्की काय आहे. सत्य म्हणजे परमेश्वर आणि नारायण म्हणजे विष्णू, म्हणजे सत्याच्या रूपातील भगवान विष्णूंची पूजा म्हणजे सत्यनारायण पूजा होय. स्कंद पुराणातील रेवाखंडात या पूजेचे सविस्तर वर्णन आढळते. असे मानले जाते की कलियुगात मनुष्याला दुःख, दारिद्र्य आणि संकटातून मुक्त करण्यासाठी हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. ही पूजा कोणत्याही विशेष खर्चाशिवाय अगदी सामान्य माणूसही करू शकतो. जेव्हा आपण श्रावण महिन्याचा विचार करतो तेव्हा या पूजेचे फळ शतपटीने वाढते असे मानले जाते. याशिवाय पुढचं कारण म्हणजे हरिहर संयोग. हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे भगवान शिव. आपल्याला माहीत आहे की श्रावण महिना हा महादेवाला अत्यंत प्रिय महिना आहे. पण याच काळात भगवान विष्णू हे योगनिद्रेत असतात आणि सृष्टीचा कारभार महादेवांकडे असतो. आपण जेव्हा श्रावण महिन्यात विष्णुरूपी सत्यनारायणाची पूजा करतो तेव्हा एकाच वेळी विष्णू आणि शिव या दोन्ही शक्तींचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. शिव आणि विष्णू यांच्यात कोणताही भेद नाही हे दाखवून देणारा हा काळ असतो. म्हणूनच या महिन्यात सत्यनारायण पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती दुप्पट वेगाने येते. दुसरं कारण म्हणजे धार्मिक दृष्टिकोनातून या काळात नकारात्मक ऊर्जा देखील सक्रिय होऊ शकते. जेव्हा आपण घरात सत्यनारायणाची पूजा मांडतो तेव्हा होणारे मंत्रोच्चार, शंखाचा नाद, कापूर आणि धूपाचा सुगंध यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरातील वास्तू शुद्ध होते आणि मनाला प्रचंड शांतता लाभते. तिसरं कारण म्हणजे माता लक्ष्मी आणि विष्णूची संयुक्त कृपा. श्रावण महिन्यात शुक्रवारी जशी महालक्ष्मीची पूजा केली जाते तसेच विष्णूच्या पूजेने माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते. ज्या घरामध्ये आर्थिक अडचण आहे, कर्जबाजारीपणा आहे आणि व्यवसायात यश मिळत नाहीये, कामे अडलेली आहेत, अशा लोकांनी श्रावणातील कोणत्याही दिवशी किंवा शनिवारी सत्यनारायण पूजा अवश्य करावी. यामुळे घरात धनधान्याची कमतरता भासत नाही आणि स्थैर्य लाभते, सुखशांती येते. चौथे कारण सामाजिक आणि कौटुंबिक आहे. सत्यनारायण पूजा ही कधीही एकट्याने करायची नसते. यात कुटुंबातील सर्व सदस्य, नातेवाईक, शेजाऱ्यांना बोलवले जाते. श्रावण महिन्यात लोक आधीच अध्यात्माकडे वळलेले असतात. अशा वेळी सर्वांनी एकत्र येऊन जेव्हा देवाचे नामस्मरण केले जाते, कथा ऐकली जाते, तेव्हा समाजात आणि कुटुंबात प्रेम, आदर आणि सलोखा वाढतो. कलियुगात माणसामधील अंतर कमी करण्यासाठी ही पूजा एक उत्तम मार्ग आहे. पाचवे कारण म्हणजे संकल्पांची पूर्तता. तुमच्या मनात जर एखादी इच्छा असेल, जसे की मुलांचे शिक्षण, लग्न, नवीन घर किंवा नोकरीतील प्रगती, तर श्रावणात सत्यनारायणाचा संकल्प करून पूजा केल्यास ती इच्छा लवकर पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या पूजेची कथा आपल्याला हेच शिकवते की संकटाच्या काळात संयम राखून सत्याची कास धरली तर देव नक्कीच धावून येतो. आता आपण पाहूया की श्रावण महिन्यात ही पूजा करताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. तुम्ही श्रावणातील कोणत्याही दिवशी ही पूजा करू शकता. मात्र श्रावणी सोमवार, श्रावणी शनिवार आणि श्रावण पौर्णिमा जसे की नारळी पौर्णिमा हे दिवस अत्यंत शुभ मानले जातात. तसेच एकादशीच्या दिवशीही तुम्ही ही सत्यनारायण पूजा करू शकता. पूजेमध्ये भपका नसावा, म्हणजेच देखावा नसावा. मनोभावे केलेली पूजा देवाला पावते. तसेच पूजेमध्ये केळीचे खांब, आंब्याची पाने आणि फुलांनी चौरंग सजवावा. प्रसादाचा शिरा बनवताना सव्वाचे प्रमाण असावे, म्हणजे 1.25 कप रवा, 1.25 कप साखर, 1.25 कप तूप वापरावे. त्यात तुळशीपत्र नक्की टाकावे, कारण विष्णूंना तुळशीशिवाय नैवेद्य चालत नाही. पूजेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सत्यनारायणाची कथा. कथा वाचताना आणि ऐकताना पूर्ण लक्ष देऊन ऐकावी किंवा म्हणावी.
मनात कोणतेही वाईट विचार आणू नये. पूजेच्या दिवशी घरात पूर्णपणे सात्विक वातावरण असावे, जसं की मांसाहार, मद्यपान पूर्ण वर्ज्य असावे. घरात कोणीही भांडू नये, एकामेकाला शिव्या देऊ नये इत्यादी. अनेकांना वाटेल की ही फक्त धार्मिक विधी आहे, पण यामागे एक सुंदर मानसशास्त्र देखील आहे. पावसाळ्याच्या दिवसात सूर्यप्रकाश कमी असतो, ज्यामुळे माणसाला नैराश्य किंवा आळस येण्याची शक्यता असते. जेव्हा आपण पूजेची तयारी करतो, घरात उपवास करतो, मंत्र ऐकतो, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये हॅपी हॉर्मोन्स तयार होतात. यामुळे मानसिक ताण कमी होतो. तसेच प्रसादाच्या माध्यमातून शरीराला एक ऊर्जा मिळते. म्हणजे धार्मिक सुखासोबतच हे व्रत आपल्या आरोग्यासाठी आणि मानसिक शांततेसाठीही तितकीच फायदेशीर आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिले की श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा करणे आपल्या घरासाठी, आपल्या मनासाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी किती कल्याणकारी आहे. जर तुम्हाला या श्रावण महिन्यात शक्य असेल आणि तुमची इच्छा असेल तर नक्की तुमच्या घरी किंवा जवळच्या मंदिरात जाऊन ही पूजा करा किंवा निदान सत्यनारायणाची कथा तरी नक्की ऐका. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? तुम्ही या श्रावणात पूजा करणार आहात का? मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या परिवारासोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून ही पवित्र माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, भक्तीत लीन राहा आणि भगवान सत्यनारायण आणि देवादिदेव महादेव तुम्हा सर्वांचे कल्याण करोत.